प्रिन्सिपल्सचं महत्त्व विगत करून सामाजिक आणि आर्थिक न्याय कसा आणता येईल त्या दृष्टीनं प्रयत्न केला. आणि त्यामुळेच तुमचा तो 6 महिन्याचा काळ सुद्धा जो आहे तो असा लखलखीतपणानं उठून दिसेल आणि त्याची कायम नोंद राहील अशा प्रकारचा तो राहिला. पण आता तुम्ही दोघांचा उल्लेख केलात, एक डॉक्टर बाबासाहेबांचा आणि गवई साहेबांचा. म्हणजे आता या नवीन मुलांना त्यांच्याविषयी, कारण त्यांना बघायला नाही मिळालं, कारण ते एक इतकं अफाट व्यक्तिमत्व होतं आणि त्यांना इतक्या विषयांमध्ये रुची, गती आणि परत त्याच्याबरोबर राजकारण आणि रिपब्लिकन ऐक्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि म्हणजे बाबासाहेबांच्या बरोबर काम करायची त्यांना संधी मिळाली. तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये त्यांच्याकडनं तुम्ही काय घेतले, त्यांचा काय प्रभाव तुमच्यावर आहे, तुम्ही त्यांच्याकडनं काय शिकलात जे तुम्हाला असं वाटतं की? अनेक गोष्टी मला वाटते माझ्या आयुष्यावरती सगळ्या बाबतीत त्यांचा प्रभाव राहिलेला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर म्हणजे नेहमी म्हणायची की जर कोणाचं चांगलं करता असेल चांगलं कर, पण चुकूनही कोणाचं नुकसान करू नको. आणि ते माझ्या आयुष्यामध्ये ती मी पाळण्याचा प्रयत्न केला आहे. मला त्यांची एक आठवण येते की त्यांचे एक मित्र होते सोबत राजकारणात असतं, त्यांच्यापेक्षा वयाने थोडे मोठे होते, त्यांना ते त्यांच्या मोठ्या भावासारखेच म्हणायचे. त्यावेळेला पहिली फूट पडली रिपब्लिकन पक्षात, तर ते दुसऱ्या गटात गेले. परंतु ते एकदा खूप आजारी पडले. आजारी पडल्यावर ते वडिलांना ज्यावेळेला, आणि ते दुसऱ्या गटात गेल्यावर नुसतं थांबले नाही तर ते वडिलांना भरपूर शिव्या द्यायचे, म्हणजे चांगल्या शिव्या त्या राजकारणातल्या. आणि ज्यावेळेला कळलं त्यांना ते आजारी पडले, तर वडील त्यांना घेऊन मग नागपूर, त्यावेळेला प्रायव्हेट हॉस्पिटल्स वगैरे नव्हते, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूरचं हे एक मोठं हॉस्पिटल होतं, तिथे घेऊन गेले. त्यांचा इलाज करायला 15-20 दिवस ट्रीटमेंट झाली. त्यानंतर परत आल्यावरती त्यांची तब्येत चांगली झाली. वडील त्यांना भेटायला गेले, तर ते म्हणाले माझी चूक झाली म्हणे, मी तुला शिवाय द्यायचो. ते वडील त्यांना म्हणाले की ते तुझं काम आहे, राजकारणात तुम्हाला विरोधक आहे, ते तू थांबू नको, तू तुझं चालू ठेव, मी माझं काम केलं. ते सगळे प्रभाव आले. त्याच्यानंतर ते त्यांची जे समाजातल्या जो गरीब आहे, जो मागासलेला आहे, त्याच्याकरता जी कळवळ आणि म्हणजे त्यांच्याकडे त्या काळातले अजूनही जे आहेत त्यांच्या आता समकाळी फार कमी राजकारणी राहिलेलं आहे. परंतु एक मनापासून काहीतरी आपण समाजासाठी करावं काहीतरी. त्यावेळेला आजच्यासारखं राजकारण नव्हतं त्यावेळेला. आता आजकाल तर मला वाटते की कॉर्पोरेटर झाल्यानंतर 2-4 महिन्यात त्याच्याकडे एक चांगली SUV वगैरे येऊन जाते. त्यावेळेला म्हणजे त्यावेळच्या राजकारणी डिवोटेड होते या समाजासाठी, देशासाठी काहीतरी करावं या भावनेने ते सगळे प्रेरणा देऊन काम करायचे. हे साहेबांच्या बद्दल झालं. आईकडून काय घेतलं? ना, आईकडून म्हणजे कष्ट करण्याची, आता ज्यावेळेला म्हणजे वडील राजकारणात होते, आर्थिक परिस्थिती आमची काही विशेष नव्हती. आई शाळेमध्ये नोकरी करायची आणि शाळेमध्ये नोकरी करत असतानाच वडिलांकडे तर राजकारणात असल्यामुळे जवळपास रोजच सगळे लोक जेवायला राहायचे. आणि माझ्या आत्या होत्या सगळ्यात लहान आत्यात, त्यांचं लग्न व्हायचं होतं, तर त्या दोघीजणी मिळून जेवढे काही कार्यकर्ते यायचे त्यावेळेला त्यांच्यासाठी बेसन भाकर असो की काही असो, तर आई पूर्ण त्यांना जेवू घालायची. आणि बऱ्याच वेळेला मी मग आईला मदत करायसाठी भांडे घासणं वगैरे किंवा झाडू मारणं वगैरे हे कामं केलेले आहेत. त्यामुळे मला कुठल्याही कामाची लाज वाटत नाही. की एकदा सरन्यायाधीश पद झाल्यानंतर राजकीय पक्ष